नमस्कार, मी प्रियंका विष्णू कांबळे. आपण पाहत आहात MK मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महागाव बायपासवर 1.5 तास रस्ता रोको. महागाव पोलिसांचा चोख बंदोबस्त. 1 सप्टेंबर 2025 रोजी महागाव तालुक्यातील व शहरातील मराठा बांधवांनी शहरातील बायपासवर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान मुंबई येथे मराठा आरक्षणासंदर्भात चालू असलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून 1.5 तास रस्ता रोको करण्यात आला. प्रारंभी तालुक्यातील मराठा बांधवांनी नवीन बसस्थानक समोरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रात पुष्पमाला अर्पण करून जयघोष करून रस्ता रोको सुरुवात केली. शहराच्या पश्चिमेस असलेल्या नागपूर सोलापूर हायवेवर सतत 1.5 तास रस्ता रोको केला. रस्ता रोको नॅशनल हायवेवर असल्यामुळे या रस्ता रोको मध्ये तालुक्यातील हजारो मराठा बांधवांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. हा रस्ता नॅशनल हायवेवर असल्याने परप्रांतातील वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या रस्ता रोको मध्ये एक सिरियस रुग्णाचे वाहन अडकले होते. ही माहिती रस्ता रोको कर्त्यास मिळताच तातडीने ते वाहन रस्ता रोको मधून सुरळीत काढण्यात आले, तर रुग्णाच्या नातेवाईकांनी सर्वांचे आभार मानले. या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड हेही उपस्थित होते, तर पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी अतिरिक्त पोलीस बल मागून रस्ता रोको दरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी शैलेश कोपरकर, भगवान गावंडे, शिवाजी देशमुख, गोविंदराव देशमुख, संदीप ठाकरे, तेजस नरवाडे, नितीन नरवाडे, संजय नरवाडे, प्रतीक पाटील नरवाडे, संजय कोपरकर, अमर नरवाडे, शिवाजी नरवाडे, नामदेव नरवाडे, विश्वनाथ कदम, नंदकुमार नरवाडे सह तालुक्यातील अन्य मराठा बांधव उपस्थित होते. MK मराठी न्यूज करिता ब्युरो मायताई सागर पाईकराव. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. मनोजदादा जरांगे यांचं गेल्या 3 दिवसापासून आमरण उपोषण आझाद मैदान मुंबई येथे सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ आज महागाव तालुका सखल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आलेला आहे. मराठा समाजाच्या रास्त मागण्या असून त्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. परंतु या बळभद्री सरकारने या समस्याची दखल न घेता आज मराठा समाजाच्या वाईट परिस्थितीत आणून सोडलेला आहे. अशा या सरकारला हेच पोहोचण्यासाठी आज महागाव तालुक्याच्या वतीने रस्ता रोको करण्यात आलेला आहे. मनोजदादा जरांगे यांचं आमरण उपोषण उद्यापासून पाणी सुद्धा बंद केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या उपोषणाची तात्काळ या शासनाने दखल घ्यावी व मराठा समाजांचा ओबीसी मध्ये तात्काळ समावेश करावा अशी आग्रही मागणी या महागाव तालुक्याच्या वतीने आज करण्यात आलेली आहे. जय जिजाऊ जय शिवराय. मनोजदादा जरांगे पाटील हे 29 तारखेला आझाद मैदानावर आरक्षण उपोषणासाठी बसलेले आहेत. जनतेमध्ये अशी एक शंका निर्माण झालेली आहे या सरकारच्या विरोधात की सरकार खरंच झोपेत आहे का. मनोजदादा जरांगे पाटलांनी सरकारला हा पण इशारा दिला, मला तुम्ही मारून टाका, गोळ्या झाडा, जेलात टाका, मी इथून एक तर माझं अंत्ययात्रा निघेल नाही तर विजयाची यात्रा निघेल, एवढं पण सरकारला त्यांनी ताकीद दिली आहे. त्यांना आखरी एवढ्या शब्दात सांगितलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांना की माझ्या मराठा समाजाला तुम्ही शिक्षणासाठी जर खरंच आरक्षण देत असाल तर माझ्या अंगाची कातडी काढून देण्यासाठी मी तुम्हाला तयार आहे. 1 इंचही मी मागं हटणार नाही. 100% मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही, हे मात्र निश्चित. जय जिजाऊ जय शिवराय.